SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग 4 मधील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी भाजप प्रभाग 4 तर्फे आयोजित जनसंवाद बैठक मंगळवार पेठेतील श्री र. अट्टल माहेश्वरी भवन येथे पार पडली। बैठकीच्या प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतमाते आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली। या जनसंवादात आमदार विजय देशमुख यांनी प्रभागातील नागरिक, व्यापारी, डॉक्टर, विधिज्ञ यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रत्येक प्रभागात दर 2 महिन्यांनी जनसंवाद बैठक घेऊन लोकांच्या अडचणींचे त्वरित निवारण करू असे त्यांनी स्पष्ट केले। प्रभाग 4 हा सोलापूर शहरातील प्रमुख कापड मार्केट, सराफ मार्केट, भुसार मार्केट आणि जुनी बाजारपेठ असलेला भाग आहे। येथे स्वतंत्र वाहनतळ नसल्याने नेहमी ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते। नागरिकांनी अद्ययावत वाहनतळाची मागणी केल्यानंतर मनपा व वाहतूक विभागासोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा सोडवू असे देशमुखांनी आश्वासन दिले। बैठकीस माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, महेश तापडिया, देविदास चेळेकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, भाजयुमो प्रदेश सचिव गणेश साखरे, गौतम कसबे, माजी मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, मनोज मलको नाईक, श्रीकांत कट्टीमनी, गोपाळ झंवर, बाळू दरक, शिवराज पवार आदी उपस्थित होते। प्रस्तावना अनंत जाधव यांनी केली, सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनायक विटकर यांनी केले। आमदारांनी भेट घेऊन आमच्या समस्या ऐकल्या, विकास कामांमुळे आमच्या भागाचा चेहरा मोहरा बदलला। नगरसेवक रोजच्या अडचणी सोडवतात, वाहनतळाचा प्रश्न सोडवला तर प्रभाग 4ची मोठी समस्या दूर होईल असे नागरिक शिवानंद साबळगी यांनी सांगितले। जनसंवाद बैठकीस प्रभागातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।